देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. त्यानंतर भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपच्या सर्वच नेत्यांना मैदानात उतरविलं आहे. रविवार 4 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी रोड शो केला. त्यावेळी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार एकत्र भाजपच्या रथावर दिसले. राईट हँडला जोरगेवार आणि डावीकडे मुनगंटीवार, मधोमध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं चित्र रोड शो मध्ये दिसलं. भाजपच्या या रथावर हंसराज अहिर, पालकमंत्री अशोक उईके हे देखील दिसले. चंद्रपूरचा कायापालट करण्याची ताकद भाजपमध्येच आहे असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. प्रकारचा रोड शो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी बघितला. मी आता दाव्याने सांगतो, चंद्रपूरवर भाजप शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं आपण बघतो. मागच्या काळामध्ये आमचे सुधीर भाऊ हे पालकमंत्री असताना, हंसराज भैया खासदार असताना, जोरगेवारजी आमदार म्हणून यांनी या चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर शहराचा एक प्रकारे चेहरा बदलवण्याचं काम केलंय. या ठिकाणी जर चंद्रपूरमध्ये काही दिसत असेल तर त्याचं श्रेय हे भाजप शिवसेना महायुतीलाच आहे. या महायुतीशिवाय या चंद्रपूरमध्ये कोणी काम केलेलं नाही. पिण्याच्या पाण्याची योजना असेल, भुयारी गटाराची योजना असेल, रस्त्यांची योजना असेल, पथदिव्याची योजना असेल, सुशोभीकरणाची योजना असेल, 16,000 लोकांना मालकी हक्काचा पट्टा देण्याची विषय असेल, प्रधानमंत्री आवास योजनेतनं घर देण्याचा विषय असेल, चंद्रपूर शहर बदलण्याचं काम हे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ, आमचे हंसराज भैया, आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. यांनी शहरांकरता 50,000 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत. आता हा पैसा चंद्रपूरला देखील आम्ही आणणार आहोत. पण चंद्रपूरला आम्ही पैसा आणला आणि इथे महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले, या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले, अनाचारी बसले, दुराचारी बसले तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, चंद्रपूरचा कायापालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्कामोर्तब करावं.